नमस्कार प्रेक्षकांनो, स्टार प्रवाहावरील घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आगामी भागात आपण पाहणार आहोत की आजी कोणाशी तरी फोनवर बोलत असते. तेव्हा ऋषिकेश विचारतो की आजी तू कोणाला बोलत होतीस, आणि सर्वजण हे त्या ठिकाणी येतात. आणि ऋषिकेश आजीला बोलतो की सांग कोणाशी बोलत होतीस. त्यामुळे आजी म्हणते का मी सांगणार नाही. तुम्हाला सांगितलं नाही तर काय कराल, तुम्ही माझ्यावर झडप कराल का. तर त्यानंतर ऐश्वर्याचा किडनॅप लताला बांधलेल्या अवस्थेमध्ये सोडवतो आणि तिला जबरदस्तीने ओढत घेऊन जात असतो. लता विचारते की मला कुठे घेऊन जात आहात. तेव्हा किडनॅपर म्हणतो की मी तुला तुझ्या मुलीची भेट घडून येण्यासाठी घेऊन जात आहे. तर इकडे आपण पाहतो दिव्याईची पूजा सुरू असते. तेव्हा किडनॅपर लताचं तोंड दाबून दरवाजामध्ये घेऊन उभा राहतो आणि त्याच वेळेस जानकीची नजर ही तिथे जाते. तेव्हा तिला आश्चर्याचा धक्का बसतो आणि ती धावतच बाहेर येते. किडनॅपर हा लताला पुन्हा घेऊन जात असतो. तेव्हा लता आपट्याच्या पानावर एक संदेश लिहिते आणि किडनॅपर बोलतो की आता तुझ्या मुलीला समजेल की तू जिवंत आहेस आणि माझ्या ताब्यात आहेस आणि तिला जास्त त्रास होईल. लता आपट्याचे पान खाली टाकून देते. लता किडनॅपरला बोलते की तू ह्या खेळाची सुरुवात केली आहेस ना, आणि त्याची शेवट माझी मुलगी करणार आहे. तर इकडे आपण पाहतो की आपट्याचं पान हे जानकीच्या हाती लागलेलं असतं आणि जानकी ते लिहिलेला संदेश वाचते. आता येणाऱ्या भागामध्ये जानकी तिच्या आईला सोडू शकेल का, हे पाहणं अतिशय रोचक ठरणार आहे. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.